Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel in reaching knowledge. Friends, in this video tutorial of operating system of unit second, we will cover this last point of this chapter, paged memory allocation. In the previous videos, we have seen all these four points regarding memory management. आणि आजच्या या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत पेज्ड मेमरी मॅनेजमेंट कशा पद्धतीने आहे ते बघूयात आणि यामध्ये काय वेगळं आहे ते पण बघूयात. चला, हे सांगण्यापूर्वी मला असं वाटतं की आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की नेमकी ही टेक्निक कोणत्या प्रकारातली आहे आणि हे सगळे कोणत्या प्रकारातले आहेत. उदाहरणार्थ आता दिस इज द फर्स्ट, दॅट इज सिंगल कंटिन्युअस मेमरी. कंटिन्युअस हा शब्द तुमच्या लक्षात आला असेल की मेमरी कंटिन्युअसली जर अवेलेबल असेल तरच तिथे काहीतरी डेटाचं स्टोरेज होऊ शकतं, असं हा पॅटर्न आहे कंटिन्युअस मेमरी अलोकेशन. तर त्याच्या उलट इथं आहे पेज्ड मेमरी अलोकेशन, जो आज आपण बघणार आहोत. यामध्ये नॉन कंटिन्युअस सुद्धा ॲडजस्टमेंट केलेली आहे. म्हणजे मेमरीमध्ये जर एक सलग जागा उपलब्ध नसेल किंवा वेगवेगळे तुकडे अवेलेबल असतील तर त्या सगळ्या तुकड्यांना एकत्रित करून, म्हणजे लॉजिकली एकत्रित करून तिथे प्रोसेस रन करण्यासाठी एक वातावरण निर्माण करण्याचं काम ही पेज्ड मेमरी मॅनेजमेंट टेक्निक करते. चला डायरेक्टली आपण समजून घेऊ. थेरी बघण्याच्या आधी एक डायग्राम बघू आणि डायग्राम नंतर आपण हे याचं थेरॉटिकल प्रेझेंटेशन समजून घेऊ. चला नीट इथे स्क्रीनवर बघायचं आपल्याला पेजेस. नीट बघा, हे इथे दाखवलेले आहे, याला म्हणतात आपण पेजेस. हे जे सगळे आहेत हे पेज 1, पेज 2, पेज 3, पेज 4, पेज 5. ठीक आहे, या सगळ्या पेजेस म्हणजे काय, एक प्रकारचं तर मेमरी आहे. ठीक आहे, आणि ह्या मेमरीच्या साईज इथे दिलेल्या आहेत बघा. ह्याला समजा लागतं 200 KB, 150 KB, 100 KB, 70 KB, 80 KB, रँडमली आहे अशी ही साईज आहे. ठीक आहे, यांची मेमरी लॉजिकल मेमरी आहे आणि पेजेसची ही साईज ठरलेली आहे. पेजेस आर नथिंग बट द लॉजिकल मेमरी स्पेसेस. ठीक आहे, आपण असं समजून चालू. आता पुढे काय दिलं नीट बघा. या मधल्या पार्टमध्ये एक टेबल आहे, पेज टेबल. पेजेस कुठल्या पेजमध्ये किती मेमरी अवेलेबल आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. यासाठी इंडेक्सिंग टेक्निक वापरली जाते आणि त्याच इंडेक्सिंग टेक्निकला आपण म्हणतो पेज टेबल. आता नीट बघा, इथे तुम्ही या मागच्या डायग्राममध्ये पेज बघितले सगळे. ठीक आहे, तेच पेज इथे सुद्धा आहेत. नीट बघा, हा आहे पेज 1, पेज 2, पेज 3, पेज 4, पेज 5. पण हे पेजेस कुठल्या फिजिकल मेमरीमध्ये कुठे आहेत? नीट बघा, ही फिजिकल मेमरी आहे. आता हे पेज 1 जे दिसतंय तुम्हाला, हे पेज 1 फिजिकल मेमरीमध्ये म्हणजे प्रत्यक्ष रॅममध्ये कितव्या लोकेशनला आहे? नीट बघा, पेज 1 आहे 3rd लोकेशनला. समजतंय तुम्हाला? पुन्हा इथे बघा, पेज 2 हे कोणत्या लोकेशनला आहे? 0 लोकेशनला. पेज 3 कोणत्या लोकेशनला आहे? 6th लोकेशनला. फिजिकल मेमरीमध्ये हे पेजेस कुठल्या लोकेशनला आहेत हे सांगण्यासाठी पेज टेबल मॅनेज केला जातो किंवा त्याला आपण म्हणतो इंडेक्सिंग, पेज इंडेक्सिंग टेक्निक असं सुद्धा आपण म्हणतो. आता हे पेजेस काय करतात किंवा कसे आहेत तर ते सांगण्याची गरजच नाही. इथेच तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की पेज 2 इथे आहे, तर पेज 1 इथे आहे, पेज 3 खाली आहे, पेज 5 इथं आहे, पेज 4 इथं आहे, मध्येच ब्लँक स्पेस आहे. म्हणजे आता इथे या ठिकाणी जर एखादी प्रोसेस आली, उदाहरणार्थ तुम्हाला एखादी डाउनलोडिंग करायची आहे किंवा उदाहरणार्थ तुम्हाला एखादे डॉक्युमेंटेशनचं काम करायचं आहे आणि त्याची रिक्वायरमेंट आहे 250 KB. ठीक आहे, 250 KBची रिक्वायरमेंट आहे. पुन्हा एकदा नीट समजून घ्या, इथे स्पेस दिलेली आहे, कोणत्या पेजमध्ये किती स्पेस रिकामी आहे आणि आपली गरज आहे किती आता? 250 KB. आता तुम्हीच सांगा, इथे एक सलग 250 KB अवेलेबल आहे का? पेज 2 ची किती जागा आहे पेज 2 मध्ये? 70. पेज 4 मध्ये किती आहे? नीट बघा, 150. मग 150 आणि 70 220 झाले. त्याच्या पुढं अजून गरज आहे. आता अशा वेळेला पेज 2 जरी लागलं तर त्याला किती जागा लागते? नीट समजून घ्या. पेज 2, पेज 3, पेज 1. ठीक आहे, पेज 1 घेतलं 80. आता ही जी रिक्वायरमेंट आहे ही कंप्लीट होऊ शकते किंवा असंही करू शकतो आपण, याऐवजी पेज 5 वापरायचे आणि पेज 2 हे दोन्ही जरी वापरले तरी आपली 250 KBची रिक्वायरमेंट कंप्लीट होते. म्हणजे
एक सलग जागा अवेलेबल नसली, एक सलग मेमरी स्पेस अवेलेबल नसली तरी सुद्धा तुमची प्रोसेस रन करण्याचं काम ह्या पेजिंग मेमरी अलोकेशन टेक्निकमध्ये केलेलं आहे किंवा पेजिंग टेक्निकमध्ये केलेलं आहे, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, ही होती पेज्ड मेमरी अलोकेशन किंवा पेज्ड मेमरी मॅनेजमेंट टेक्निक. आता इथे थेरी दिलेली आहे अतिशय सोपे. पेजिंग टेक्निक किंवा ही टेक्निक कशासाठी आली, तर सरळ सरळ आहे की इंटरनल आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन म्हणजेच मेमरी वाया जाण्याचं जे काय काम होत होतं, मेमरी जी वाया जात होती कंटिन्युअस मेमरी अलोकेशनमध्ये. कारण उदाहरणार्थ प्रोसेसची रिक्वायरमेंट आहे 200 KB आणि अवेलेबल आहे 300 KB, तर उरलेली जी वाया जात होती याला आपण म्हणतो की वाया जाणे, मेमरीचं फ्रॅगमेंटेशन म्हणे किंवा याला तुकडे पडणं आपण म्हणतो. तर हे जे वाया जाण्याचं काम होतं ह्या मेमरी वेस्टेजला सोल्युशन म्हणून ही पेजिंग मेमरी अलोकेशन टेक्निक काढलेली आहे आणि हेच सगळे ह्या पहिल्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. तुम्ही हे वाचून घेऊ शकता. ठीक आहे, अतिशय सोपे. चला पुढचा पॉईंट लगेच इथं समजून घेऊ. इथे काय दिलेलं आहे नीट बघा. Paging is an important memory allocation mechanism which provides solution for external fragmentation because of the problem of partition wastage. बरोबर आहे, ह्याच्याबद्दल आपण आत्ताच बोललो. एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन म्हणजे मेमरीचे तुकडे पडत जाणे आणि मेमरीचे वेस्टेज होणे म्हणजेच पार्टिशन वेस्टेज जाणे. आणि हे वेस्टेज झालेले पार्टिशन कितीही वेगवेगळ्या ठिकाणी असले, कोणत्याही स्पेसचे किंवा कोणत्याही स्टोरेजचे असले, कॅपॅसिटीचे असले तरी सुद्धा त्यांचा योग्य पद्धतीने वापर करून घेणारे टेक्निक म्हणजेच ही पेजिंग टेक्निक आहे, जी ह्या डायग्राममध्ये आपण समजून घेतलेली आहे. ठीक आहे, आता या डायग्राममध्ये आपण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्यासाठी हाच आहे पेज टेबल. समजते आता पेज टेबलमध्ये ह्या पहिल्या ठिकाणी सगळे पेजेस आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी आहेत हे सगळे फिजिकल मेमरीचे लोकेशन्स. बरोबर आहे, मग हे ते दोन भाग पडतात. बरोबर आहे, नीट बघा. आता खरं पाहिलं तर असा टेबल होऊ शकतो. हा दोन भाग दिसतात आपल्याला हे तुमच्या समोर. मग ह्या दोन भागांना काय म्हणतात तर ते इथं दिलेले समजून घ्या. हे आहे त्या दोन भागांबद्दल सांगणारं चित्र किंवा याला म्हणतो आपण फिगर. ठीक आहे, नीट बघा. पी म्हणजे काय तर पहिल्याच्यात आपण बघितले पेज नंबर आणि दुसऱ्याच्यात बघितले आपण डेटा ऑफसेट म्हणजेच ॲड्रेसिंग टेक्निक किंवा इंडेक्सिंग टेक्निक. डेटा ऑफसेट इज डिरेक्टली रिलेटेड टू रॅम किंवा मेन मेमरी लोकेशन्स. बरोबर आहे, आणि पेजिंग इज रिलेटेड टू द मेमरी स्टोरेज कॅपॅसिटी किंवा ती मेमरी अवेलेबिलिटी. ठीक आहे, चला आता इथे थेरी दिलेली आहे, थोडक्यात थेरी वाचण्याचा प्रयत्न करूयात. ह्या डायग्राम, आता ही डायग्राम बघितली आपण, आता या डायग्रामबद्दलच इथं सगळी थेरी सांगितलेली आहे. ही समजून घेण्याची सुद्धा गरज आहे. अतिशय सोप्या पद्धतीने इथं दिलेली आहे, तुम्ही ती वाचून घेऊ शकता. मी जे मराठीत सांगितलं तेच इथे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे सगळं. तर हे बघा, आता इथे काय दिलेलं आहे की रिक्वायर्ड मेमरी स्पेस इज अवेलेबल बट नॉट इन कंटिन्युअस मॅनर. जागा तर आहे, मेमरी अवेलेबल आहे, पण ही कशी आहे, कंटिन्युअस नाहीये, एक सलग नाहीये, तर वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ठीक आहे, नीट बघा इथं काय दिलंय, टू अलोकेशन मेमरी ऑफ नॉन कंटिन्युअस पॅटर्न. बरोबर आहे, मग नॉन कंटिन्युअस पॅटर्न मध्ये असलेल्या मेमरीला एक गठ्ठा दाखवून तिचा योग्य वापर करून मोठ्या प्रोसेस सुधारण केल्या जातात आणि हेच या पद्धतीचं या मेमरी मॅनेजमेंट टेक्निकचं सगळ्यात मोठं काम आहे. आणि इथे ते दिलेलं आहे, नीट बघा. पेजेस ऑफ डिफरंट साइजेस, वेगवेगळ्या साईजचे पेजेस म्हणजेच मेमरी स्पेसेस वापरून प्रोसेस रन केल्या जातात. आता यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. हार्डवेअर सपोर्ट. हार्डवेअर सपोर्ट म्हणजे काय, आता सहज साधी सरळ गोष्ट आहे की सगळं सॉफ्टवेअर आपोआप काम करेल असंही नाही. सॉफ्टवेअरला कंट्रोल करण्यासाठी हार्डवेअरला कंट्रोल करण्यासाठी सॉफ्टवेअरची गरज आहे, तसंच विदाऊट हार्डवेअर सॉफ्टवेअरसुद्धा काही काम करू शकत नाही. बरोबर आहे, तर तेच इथं दिलेले आहे की हार्डवेअर सपोर्ट. आता ही जी मेमरी मॅनेजमेंट टेक्निक आहे हिला हार्डवेअरचा सपोर्ट कसा आहे तर वेगवेगळे रजिस्टर्स आहेत, कॅपॅसिटर्स आहेत, आपण जे म्हणतो की छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत, हे सगळे डिव्हायसेस ह्या टेक्निकला चालवतात किंवा ह्या टेक्निकला ते सपोर्ट करतात. तेच इथं सगळं दिलेलं आहे. ह्या स्क्रीनवर तुम्ही ते सावकाश वाचू शकता. नीट बघा. एनी मेमरी अलोकेशन टेक्निक नीड्स द हेल्प ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. सगळ्यात पहिल्यांदा OS ची गरज आहे. मेमरी ॲज वेल ॲज CPU, स्पेशली व्हाईल डिस्कसिंग अबाउट पेजिंग मेमरी लोकेशन अलोकेशन मेकॅनिझम. देअर आर व्हेरियस रजिस्टर्स. नीट बघा. देअर आर व्हेरियस रजिस्टर्स
वेगवेगळे रजिस्टर्स आहेत आपल्या CPU मध्ये, म्हणजेच आपल्या मदरबोर्डवर, ते ह्या पेजिंग टेक्निकला सपोर्ट करतात आणि म्हणूनच मेमरीचं योग्य पद्धतीने मॅनेजमेंट केलं जातं. आता नीट बघा, ज्या आता इथं आपण ही जी छोटीशी डायग्राम बघितली, ह्याबद्दल थोडक्यात इथं दिलेले जे मी आधी तुम्हाला मराठीत सांगितले थेरी, इथे बघा पेज नंबर. पेज नंबर हे काय आहेत, तर एक इंडेक्स आहे. इंडेक्स म्हणजेच काय, तर पेजेसचे नंबरिंग आहे. मेमरी असलेले अवेलेबल असलेल्या मेमरीचे नंबर्स आहेत. ठीक आहे. दुसरा प्रकार होता डेटा ऑफसेट. डेटा ऑफसेट म्हणजे काय, तर प्रत्यक्ष ॲड्रेस, मेमरीमधील प्रत्यक्ष मेन मेमरीमधील प्रत्यक्ष ॲड्रेस लोकेशन हे ह्या डेटा ऑफसेटमध्ये दाखवलेलं आहे. तर हे होते जे महत्त्वाचे मुद्दे कशाबद्दल, तर पेज्ड मेमरी अलोकेशन टेक्निकबद्दल किंवा मॅनेजमेंट म्हणून आपण त्याबद्दल ही सगळी माहिती होती. कमेंटमध्ये कमेंट द्यायला विसरू नका. काही अडचण असल्यास मोकळ्या मनाने विचारा. फील फ्री टू कमेंट. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.